पुढील नाम आहे संधाता. परमात्मा संधाता आहे, म्हणजेच तो सर्वांचे सर्व काही पाहतो आणि प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक जीवाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सूक्ष्म देहाला पुन्हा पुन्हा जन्माला घालतो. जन्ममृत्यूची ही साखळी तो सतत जोडत राहतो आणि व्यक्तीशी त्याच्या कर्माच्या फळाची गाठ घालून देतो. संधिमान फळाच्या उपभोगाने जो युक्त आहे तो स्वतःच फलाचा भोगता आहे. तो सामंजस्य राखणारा आहे. अव्यक्तापासून व्यक्तात व पुन्हा अव्यक्तातून व्यक्तात असे हे दुवे जोडताना तो चाणाक्ष असतो. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला फळ देतो आणि त्याप्रमाणे तो प्रत्येकाला प्रत्येक वेळी वेगवेगळे जन्म देतो. पुढील नाम आहे स्थिरः. जो सदा एकरूपच असतो, ज्याचे स्वरूपात फेरबदल होत नाहीत, जो सर्वदा जसाच्या तसाच असतो, ज्याप्रमाणे जसे ज्याचे कर्म असेल त्याप्रमाणे त्याचा जन्म तामस, सात्विक किंवा राजस योनीत होतो. प्रल्हाद हा तामस सात्विक होता, म्हणजे असं आहे की त्याचा जन्म हिरण्यकश्यपूसारख्या असुराच्या पोटी झाला, म्हणजे तो तामस योनीत जन्माला आला. पण त्याचे सात्विक कर्माचे फळ म्हणून तो भक्त झाला. तो नारायणाचा निस्सीम भक्त होता. त्याच्यासाठी नारायणाने अवतार घेतला. असे काम करण्यासाठी ते परमात्म तत्व त्वष्टा, ब्रह्मा, विष्णू, यमधर्म या रूपाने कार्य करतो. असे असूनही तो नेहमी स्थिर असतो. कोणतेही काम करताना त्याची बुद्धी स्थिरच असते. अजहा. ज म्हणजे फेकणे किंवा ज म्हणजे गमन करणे किंवा जाणे, म्हणजेच तो भक्तांच्याकडे आपणहून जातो. भक्तांना भेटायला तो स्वतः भक्तांच्याकडे जातो. आपल्याला माहिती आहे की पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का. पुंडलिक भगवंताला भेटायला कुठेही गेला नव्हता, तर त्या पुंडलिकाचे घरी भगवंत स्वतःच आला होता. किंवा श्रीराम अवतारात शबरीच्या झोपडीत श्रीराम दंडकारण्यात स्वतः चालत चालत गेले होते आणि आपल्या भक्ताला म्हणजे शबरीला भेटले होते. किंवा दुसरा जो अर्थ आहे की तो फेकणारा आहे, म्हणजे दुर्जनांना तो स्वतःपासून दूर ठेवतो. भक्तांच्या उपासनेच्या आड येणाऱ्यांना किंवा दुष्टांना तो आपल्या भक्तांपासून लांब फेकून देतो, म्हणजे लांब ठेवतो किंवा त्यांचा नाश करतो. अज हे नाव आत्तापर्यंत दोनदा आले आहे. एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात. भक्तांना त्रास देणाऱ्यांना, दुर्जनांना तो भक्तांपासून लांब ठेवतो. पुढचं नाम आहे दुर्मर्षण. ज्याला सहन करणे कठीण आहे, ज्याचे स्वरूप, सामर्थ्य, सत्ता दुर्जनांना न सोसण्या इतकी प्रभावी आहे आणि त्यालाही दुष्ट सहन होत नाही. शास्ता. वेद, स्मृती, शास्त्र इत्यादींचे सामर्थ्याने सर्वांचे अनुशासन करणारा आणि सर्वांच्या वर्तनाचे नियंत्रण करणारा तो उत्तम असा शासनकर्ता आहे. विश्रुतात्मा. त्याचे सत्य, ज्ञान, अनंतत्व, आनंदमयत्व इत्यादी स्वरूप विशेष रीतीने श्रवण केले जाते, म्हणजे ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान व्हावे यासाठी लोक प्रयत्नशील असतात. याचे चरित्र दिव्य आहे आणि ते परत परत ऐकावे. ते ऐकताना प्रत्येक वेळी त्याचे वेगळेच रूप, वेगळाच पराक्रम आपल्याला कळतो. प्रत्येक वेळी परमात्मा वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येतो. सुरार्य. देवांच्या शत्रूचा निपात करणारा तसेच सज्जनांच्या शत्रूंचा नाश करणारा.
भगवंतांनी गीतेत सांगितलेच आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, असा हा भगवंत आहे. पुढील नाम आहे गुरु. सर्व विद्यांचा जो उपदेशक आहे, सर्व विद्यांचे ज्ञान जो जीवांना देतो, तो सर्वश्रेष्ठ आहे. गुरु म्हणजे परमात्म्याचे गुप्त रूप आहे. गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे आदर, आईचा हातात घेतलेला पदर आहे. सर्व संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. गुरु म्हणजेच ज्ञान आणि सद्विचारांचा धर्म. गुरु म्हणजे उपाय, गुरु म्हणजेच निस्वार्थ मार्गदर्शनाचा ओढा. गुरु म्हणजे मनाला चंदनाची थंडावा देणारी उटी, बाळाला उगाळून घातलेली गुटी. शिष्याच्या कल्याणासाठी मुलाची साथ देणारे फक्त गुरुच असतात. गुरु म्हणजे भगवंताचा न दिसणारा हात आहे. असा हा गुरुचा महिमा खूपच मोठा आहे. पुढील नाम आहे गुरुतम. जो ब्रह्मदेवादी ज्ञानसंपन्नांच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, किंवा जो विद्यावंतांनाही विद्या शिकवतो. गुरूंचा श्रेष्ठ गुरु जगद्गुरु म्हणजेच भगवंत, म्हणजेच श्रीकृष्ण, त्याला जगद्गुरु असेही म्हणतात. ज्याचे गुप्तरूप एखाद्या देहाच्या आश्रयाने कार्य करते आणि तो ज्ञानाची प्रत्यक्ष मूर्तीच आहे. धाम. धाम म्हणजे ज्योती किंवा आश्रयस्थान. परमेश्वर म्हणजेच नारायण हा ज्योती स्वरूप आहे. सर्वच्या सर्व प्रकारच्या इच्छांचे किंवा कामनांचे आश्रयस्थान आहे. तो शिष्यांचे विश्रांती स्थान आहे. परमात्मा व ज्ञान हे दोन्ही वेगळे नाहीत. पुढील नाम आहे सत्य. सत्य भाषण, सत्य वर्तन, सत्य स्वरूप हा ज्याचा सहज धर्म आहे. ज्ञाना इतके सत्य काही नाही. सत्येन धारयेत पृथ्वी असे म्हणतात. तो सत्यासाठी पराक्रम करतो. धर्म हा सत्यासाठीच असतो. ज्ञानदेवांनी तर सांगितलं आहे की माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, आणि केवळ त्याच पुण्याने गीतेसारख्या महान ग्रंथावर काही गोष्ट सांगण्याची, म्हणजेच ज्ञानेश्वरी इतका विस्तृत ग्रंथ सांगण्याची माझ्या वाचेमध्ये सामर्थ्य निर्माण झालेले आहे. सत्य म्हणजे गुरुतत्व, ज्ञान, चारित्र्य आणि शील सुद्धा. पण काही वेळेला ज्ञान बाजारात विकाऊ म्हणून येते आणि त्याच वेळी अधर्माचे प्राबल्य माजते. सत्य पराक्रम. ज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही, किंवा जो सत्याच्या म्हणजे न्यायाच्या, चांगल्याच्या, कल्याणाच्या स्थापनेसाठी पराक्रम करतो. ज्ञाना इतके दुसरे सत्य काही नाही. ज्ञानाचे वृद्धीसाठी तो पराक्रम करतो. आपल्याला माहिती आहे की भगवंताने कुरुक्षेत्रावर ऐन युद्ध प्रसंगी गीतेसारखे अलौकिक ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाला देण्याचा पराक्रम केलेला आहे. पुढील नाम आहे निमिष. योग निद्रेमध्ये गढून गेल्यामुळे ज्याचे डोळे मिटलेले आहेत, तो योग स्थितीत आहे. तो शांताकारम आहे. स्वतःच्या आत तो स्वस्थितीत असतो. शांताकारम हा श्लोक डोळे मिटून शांतपणे म्हणताना त्याचे प्रत्येक रूप आणि त्याच्या नावाच्या उच्चाराबरोबर डोळ्यासमोर आणावे. पद्मनाभ म्हणताना त्याचे ऐश्वर्य आठवावे. मग पुढील नाम घ्यावे. असे केले तर परमात्मा आपल्या अंतःकरणात हळूहळू स्थिर होत जातो. अनिमिष. जो सर्वदा जागरूक असतो, तो योगस्थितीतही अत्यंत सावध असतो.
अनिमिष नेत्रांनी तो सर्वांकडे पाहत असतो. वक्ता बोलत असताना आपण जर सावध असलो तर त्या वक्त्याच्या साधनेची शक्ती आपल्यात संक्रमित होते. संवादात त्याचे व आपले अंतःकरण एकरूप होते. याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि त्यासाठी आपणही सावधपण बाळगावे. पुढील नाम आहे स्रग्वी. गळ्यामध्ये माळ हार धारण करणारा विष्णूच्या गळ्यातील वैजयंती माळ प्रसिद्ध आहे. ही माला भूतांची शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि अशी तन्मात्रे स्वरूपे आहेत. त्याचे प्रतीक म्हणून मानली जाते. परमात्मा सद्गुरू आहे. त्याचे गळ्यात असलेली वैजयंती माला म्हणजेच ज्ञानमाला आहे आणि ती त्याला शोभून दिसते आणि ती कधीही सुकत नाही असेही तिचे वैशिष्ट्य सांगितले जाते.